Yes, yes, yes. Hey. Running in the jungle of love. The swimmers group from Nageshi Ponda Goa called Nageshi Swimming Group actually, and we have come from Ponda Goa all the way. Today is 8th June 2024 and we have come on a Konkan trip, and we will cover in between some temples and nature also, and we are going to the Amboli trip now, and right now we are at Pandeshwar temple at Banda, Shiva Shankar temple here. It's very nicely built, red stone, and really the architecture is very beautiful. श्री भूमिका मंदिर बांदा। Famous vada pav at Banda. Hi friends, and good morning Amboli. And now we can see the clouds are touching the hills there. आभाळ खाली आलंय, ढग आपण बघू शकता, सुंदर नयनरम्य असं हे दृश्य आहे. The monsoons have just arrived at the start of the June month. So today is 8th of June 2024, and you can see there is no water for this waterfall, Amboli waterfall, which otherwise is the tourist attraction. Change in the climate, friends. Just now we could see that that mountains and the forest, and even the place where the waterfall used to start falling down, but now you can see change in the climate, lot of mist, and we cannot see the place where the water is coming down and all. Lot of fog, mist is there. Friends, we are at Amboli now, and at the back side you can see the Amboli fall without water since it's the start of the monsoon now. Today is the 8th of June 2024. It's raining now, the water will start coming down and then we will come again. Woohoo! Thank you. Friends, after reaching this Amboli station here, hill station it is called, we parked our cars here, and that is the restaurant there. We checked in our Nisarg family resort, where we had booked online
rooms earlier. Hello, hi. Hi, hello Unish, how are you? Yeah, I'm fine. कसे आहात तुम्ही? आम्ही बरे आहोत प्रवास सगळे. कसा झाला तुमचा? बरं झाला. Myself Rucha Nirgi, the owner of this Nisarga Family Resort. Yeah. And this is our 11th year. My goodness. Yeah. And Nisarga Family Resort तुमचं स्वागत करते सगळ्यांचं. Yes. तुम्ही एन्जॉय करा स्टे तुमचं. Yes. Thank you so much. Thank you. Friends, let us have now the tour of this room. TV पण आहे 32 इंच. नाईस ड्रेसिंग टेबल. आणि पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला ह्याची खूप गरज भासते. क्लोथ ड्रायर आहे, हा हँगर आहे. नाईस अँड टायडी अँड क्लीन बाथरूम अँड टॉयलेट हिअर. तर रुचा मॅडम, आपण एक व्यावसायिक आहात आणि जास्त करून आपण महिला व्यावसायिक आहात, हे तर बघून आम्हाला छान बरं वाटलं. थँक्यू सो मच. यस. आणि आपण म्हणजे अशी ही रिस्क म्हणजे ह्या व्यवसायात उतरण्यासाठी खूप डॅरिंग लागतं. बरोबर. तर आंबोलीमध्ये हे असं व्यवसाय हा सुरू करण्यामागे तुमचं इंटेन्शन काय होतं? ॲक्च्युली हा व्यवसाय माझा एकटीचा नाही आहे, हा आम्ही पार्टनरशिपमध्ये आहोत. आम्ही 3 पार्टनर्स आहोत आणि आम्ही घरचीच माणसं आहोत. आणि अंबोली हा पूर्वी इतका हे नव्हतं की अंबोलीला लोक खूप कमी येते, पण आता पर्यटन स्थळ म्हणून हा खूप नावाजलेला आहे. आणि दॅट टू हे जे सोशल नेटवर्किंग सुरू झालं त्यामुळे हा जास्त फ्लरिश झाला अंबोली. नाहीतर महाबळेश्वरच होतं फक्त, पण महाबळेश्वरपेक्षा हा नॅचरल म्हणतो ना तसं अंबोली आहे. कारण इथे सगळी मेडिसिन्सवाले प्लांट्स वगैरे सगळे आहेत आणि इथे बायोडायव्हर्सिटी आहे. इथे तुम्ही फ्रँक सांगायचं तर बॉटनीचे स्टुडंट्स, फोटोग्राफी, वाईल्ड लाईफवाले हे जास्त येतात. लॉट ऑफ नेचर लवर्स कम हिअर अँड अटेंड महादेव उर्फ काका बिसेस दिस नेचर ट्रेल्स अँड ऑल. आपण कुठून आला? नरसोबावाडी. अच्छा, खास ट्रेकिंगसाठी आणि नेचर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पण करताय. नेचर लवर्स आहात म्हणजे. गुड ग्रेट. हा आत्ता जो आपण बघितला त्याला मलाबार पिडवायपर म्हणतात. गावठी किंवा ग्रामीण भाषेमध्ये आपला चापडा म्हणतात. हा बघण्यासाठी लोक देशभरातून आंबोलीत येतात. माय गॉड. जसं तुम्ही एखाद्या अभयारण्यात गेल्यानंतर लोक टायगर बघायला वेडे झाले असतात, तसं हा आंबोलीचा टायगर आम्ही म्हणतो याला. हा आंबोलीत बघण्यासाठी लोक येतात आणि याचं फोटोग्राफी करून लोक खूप खुश होतात. आंबोली टायगर जो म्हणतो आपण, ती फिमेल बघायला सुद्धा लोक खूप उत्सुक असतात. आणि मस्त एका पर्चवर बसलेली आहे. ही नॉक्टर्नल स्पीसीज आहे, म्हणजे निशाचर, रात्रीची फिरणारी. आता ही रेस्ट घेते. तर इथे असं म्हणजे ते रस्त्यात सुद्धा साप येतात, तर त्यांच्यासाठी ही सूचना फारच महत्त्वाची आहे. सापाला चिरडू नका. ब्रेक फॉर स्नेक. रस्त्यावर साप दिसल्यास त्याला जाऊ द्या. वा, सुंदर. म्हणजे बेडूक सुंदर असू शकतात किंवा साप सुंदर असू शकतात, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु जेव्हा ते आंबोलीत येतात आणि बघतात रंगीबेरंगी बेडूक, हिरवे बेडूक, साप वेगवेगळ्या रंगाचे, सप्तरंग दाखवणारे साप काही आहेत, अशा प्रकारचे साप बेडूक बघितल्यानंतर लोक त्याच्या प्रेमात पडतात, त्याचं छायाचित्रण करतात. हे कावळेचं एक पॉइंट आहे, दॅट इज रिव्हर्स वॉटर. You can see the beautiful small flowing stream here. I will never love you. Call me whenever you need someone, babe. We're running in the jungle of love. Jungle of love. व्हेरी नाईस पॉइंट टू सी. आणि एन्जॉय करण्यासाठी हा क्लायमेट खूप सुंदर. पुढचाही क्लायमेट चांगला आहे, थंडीचाही क्लायमेट चांगला आहे, कुठलाही तुम्ही येऊ शकता. पण पावसाळ्यात जो रिव्हर्स वॉटर आहे बघायला मिळतो इतक्या जवळ, त्यासाठी अंबोलीमध्ये जास्त लोक येतात. अँड हिरण्यकेशी टेम्पल आहे, ते शंकराचं मंदिर आहे आणि ते उगम आहे. लोक आवर्जून येतात लांबून बघायला.
नांगरदास एक पॉइंट आहे तिथे तर ह्यूज धबधबा आहे मोठा. पण तिथे जायला देत नाही आपण. ओके. पण बघायला खूप छान आहे तिथे. आता दुरून आपण एन्जॉय करू शकतो. एन्जॉय करू शकता तिथे आहे. येस. आणि एक सनसेट पॉइंट आहे महादेवगड. तेही खूप सुंदर आहे बघायला. आंबोली पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एक पर्यटन क्षेत्र जवळपास म्हणजे हे महादेवगड पॉइंट. The uncertainty of climate is seen here. Now it is almost foggy and lot of clouds, and we have come to this point. This point is called Mahadevgarh point, and our members here. Arey, what are they enjoying? Let us see. Let us find out. Woohoo! Arey baapre, garma garam? Yes. Wow. You see there, and today it's raining continuously here. And we see here at the Mahadevgarh point, nice view here. Enjoy this view, friends. See the color, beautifully colored crab, and it's going towards his feet. Oh! Nothing to worry about because it is not biting. Woohoo! Colored crabs here. Different colors we can see. Wow. Here we can see the insects flying right from there. They are coming out from there. Woohoo! And you can see one frog there. And the frog is having a nice party here. Party time for this frog. Woohoo! Nature. Wow, Ray, Mahadevgarh point. You have shown us so many pictures here, so many faces. This is the magic of this Mahadevgarh point at Amboli. Woohoo! Wow, it's raining heavily, but then also many more tourists are coming down here like us. हे झालं. आता तुम्हाला जे मी सांगितले ते अबाउट पॉइंट सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण इथलं मेन जे आहे ते क्लायमेट इज टू गुड. आणि त्याच्याबरोबर जवळ एकदम गाडीतनं उतरलं धबधबा. ह्या दोन गोष्टींमुळे लोक जास्त आकर्षित होतात. आणि थर्डली पॉईंट सांगायचं तर आमचं ऑथेंटिक मालवणी फूड. स्टे ओनली नाही, जेवायला पण खास येतात. आणि फूड इज व्हेरी ऑसम. ऑथेंटिक मालवणी फूड नक्की तुम्ही ट्राय करा. फूड विथ स्टे विथ निसर्ग फॅमिली रिसॉर्ट अंबोली. थँक्यू. Nice thing to have cup of tea, hot, or cup of coffee, either. Yes. खूबसूरत बात ये, चार पल का साथ ये, सारी उम्र मुझको रहेगा याद. हंसे हंसे ममायलो आणि हाडी बोनो लिपलो. त्या माधुरीच्या पिलांका काय एक ग्लास हायलो. त्या माधुरीच्या पिलांका काय एक ग्लास हायलो. या या मोया या मोया या.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आंबोलीच्या या सुंदर वातावरणात आम्ही सकाळी सगळे स्विमर्स ग्रुप आमचा मॉर्निंग वॉकचा घाट घातलाय. मस्त क्लायमेट असल्यामुळे शांत झोप लागली. सकाळी सकाळी पाऊस थांबलाय आणि आम्ही थोडंसं वॉकिंग मेन रोडवरून करतोय. तर थोडंसं उघडतंय आंबोली. आपण बघू शकता हॉटेल्स म्हणा, ढाबा म्हणा सुरू होत आहे. नॉर्मली आमच्या ग्रुपचं स्विमिंग असतं यावेळेला सकाळी सकाळी. आंबोली हळूहळू जागा होत आहे. हा इथे आपण बघू शकता आंबोली बस स्टँड. म्हणजे नाव वाचून ना, बोर्ड बघूनच आपल्याला वाटतं की चला जाऊन बघूया काय मेजवानी असेल ती. वा, आंबोली, इडली, मिसळ, चटणी, उसळ. वा, मिसळ पाव, मसाला डोसा, इडली सांबार, भाजी पाव आणि घावणे, आंबोळी. वा, आम्ही पण येणार, ताव मारणार या सगळ्यांवर. इकडे बघा, स्वागत हॉटेल. स्वागत करण्यासाठी पाहुण्यांचा तयार. ही मार्केट एरिया आंबोलीची. लहानसे कॉपेल चॅपेल. जय श्रीराम म्हणत आम्ही श्री राम लल्लाचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. श्रीराम मंदिर आहे ना, त्याच्या लगोलग समोरच आहे श्री मारुती मंदिर. एक सुंदर मंदिर आपल्याला समोर दिसतंय, ते आहे श्री दत्ताचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुंदर सुबक अशी मूर्ती दत्तात्रय महाराज. आंबोली पोलीस स्टेशन. सर गुड मॉर्निंग. तर पर्यटन म्हटल्याबरोबर ना कसं होतं, पर्यटक जे येतात ते दंगामस्ती पण करतात आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे जे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचा इकडे व्यवस्थित वापर झालेला आहे. तर आपण बारीक बघितलं तर इकडे आपल्याला एक मायक्रोफोन दिसत आहे. तर हा जो मायक्रोफोन जो दिसतोय, तर वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत इकडे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगतो की कावळेसाद पॉईंट आहे, नांगरतास पॉईंट आहेत. हे जरा म्हणजे रिस्की झोनमध्ये येतात आणि हे साहेब इथे बसून तिथे बघू शकतात. आणि जर कोणी काही समजा रॉंग पार्किंग केलं आहे किंवा 7ला समजा बंद होतं आहे एखादा पॉईंट, तर त्याच्यानंतर सुद्धा काही जे असतात पर्यटक ते थांबून मस्ती करतात. तर त्यांना इथून जर हे बोलले तर तिकडे स्पीकर्स लावलेले आहेत. तर इथून जे बोललं जातं तर तिकडे त्या पॉईंटवरती त्यांना इथून इन्स्ट्रक्शन दिलं जातं. तर मित्रांनो, आम्ही मॉर्निंग वॉक करता करता आपली नजर पडली तर काका म्हणजे आमचे महादेव भिसे यांच्या वुडन टॉयजच्या दुकानाकडे. आणि आम्ही आतमध्ये शिरलो, म्हटलं बघूया दुकान. आणि आम्हाला भेटला त्यांच्या मिसेस म्हणजे राणी, बरोबर. तर खूप सुंदर छान मांडणी आहे. सगळ्या तऱ्हेचे म्हणजे प्रकार खूप आम्ही बघितले. लाकडी खेळणी एवढे प्रकार एका दुकानात आम्हाला गोव्यात नाही दिसत. नमस्कार. ते एक बोर्ड आम्हाला आकर्षित करतोय आंबोलीला, म्हणजे मटन आंबोळी आणि चिकन आंबोळी. आंबोलीला या, मटन आंबोळी खा, चिकन आंबोळी खा. आंबोली आंबोळी, आंबोळी आंबोली, आंबोली आंबोळी.